नमस्कार, मी पंजाब डक. आज आहे 5 जुलै 2026. मी जात आहे बीडकडे एक शेतकरी मेळावा आयोजित केला आहे आणि पाहू शकता जसं पाथरी निघालं तसं बीडपर्यंत सारखा पाऊस चालू आहे आणि रात्री देखील पडलेला आहे. एक शेतकरी मेळावा आयोजित केला आणि त्या ठिकाणी मी जात आहे. आज राज्यामध्ये 5 जुलैपासून 5, 6, 7 पर्यंत आणखीन 3 दिवस राज्यात पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. 8 तारखेच्या नंतर राज्यातला पावसाचा जोर ओसरणार आहे. म्हणून ज्यांचे पेरणी राहिली असेल तर तुम्ही काय करायचं, 8 तारखेच्या नंतर तुम्ही तुमची पेरणी करू शकतात. कारण की आणखीन 3 दिवस 5 जुलै, 6 जुलै आणि 7 जुलै आणखीन 3 दिवस राज्यात पावसाचा जोर राहणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा. मुंबई, पुणे, नाशिककडे जास्त पाऊस राहील. त्याच्यानंतर विदर्भामध्ये पूर्व विदर्भ आणि पूर्व विदर्भाकडे आज 5-6 जिल्ह्यामध्ये खूप जोराचा पाऊस पडेल म्हणून हे लक्षात घ्यायचं. मराठवाड्यात देखील असाच रिमझिम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा देखील अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा. तसेच नाशिककडं, मुंबईकडं मात्र ह्या 3 दिवस मात्र खूप पाऊस पडणार आहे. नाशिककडे देखील मुसळधार पाऊस पडणार आहे, काही ठिकाणी अति मुसळधार पडणार आहे. मुंबईला मात्र रेनफॉल म्हणजे खूप हेवी टू हेवी म्हणजे खूप पाऊस पडणार आहे. जवळपास ह्या 3 दिवसामध्ये म्हणजे 5 जुलै, 6, 7, 8 तारखेपर्यंत मुंबईकडे 8 जुलैपर्यंत पाऊस राहणार आहे. 9 तारखेच्या नंतर मुंबईचा देखील पावसाचा जोर ओसरणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने देखील काळजी घेण्याची गरज आहे. कारण की 3 दिवस खूप अतिवृष्टी होणार आहे म्हणून हे देखील मुंबईकरांना अंदाज लक्षात घ्यायचा. कोल्हापूर, सांगली, सातारा, पंढरपूर, इकडे धाराशिव जिल्हा, लातूर जिल्हा, बीड जिल्हा या भागामध्ये असाच स्वरूपाचा रिमझिम कुठं पेंडवालता पाऊस असा चालू राहणार आहे. आणि ईदभर ओल गेल्याच्या नंतर त्यांनी देखील 8 तारखेच्या नंतर पाऊस उघडल्याच्या नंतर तुम्ही तुमचा पेरणीचा निर्णय घेऊ शकता. विदर्भात देखील मात्र पूर्व आणि पश्चिम विदर्भात आज देखील म्हणजे आज 5 जुलै, 6 आणि 7 तारखेपर्यंत आणखीन 3 दिवस 7 तारखेपर्यंत विदर्भात देखील पावसाचा जोर असाच राहणार आहे. काही ठिकाणी अमरावती जिल्हा, अकोला, बुलढाणा जिल्हा पाऊस जास्त असल्यामुळे त्यांच्या वापसा न झाल्यामुळे त्यांच्या पेरण्या राहिल्या. त्या शेतकऱ्याचे फोन येत होते की पाऊस कधी थांबत. तर त्या शेतकऱ्याला, विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की 7 तारखेपासून तुमच्या विदर्भाचा पावसाचा जोर ओसरणार आहे. नंतर तुम्ही तुमच्या पेरण्या करू शकता. धन्यवाद.